आपल्या चॅनलवरती आज आपण जाणून घेणार आहोत गरुड पुराण विषयी संपूर्ण माहिती. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. गरुड पुराण हे हिंदू धर्मातील 18 महापुराणांपैकी एक आहे. यामध्ये मृत्यू, मृत्यूनंतरचा प्रवास आणि पुनर्जन्म याबद्दल सविस्तर वर्णन केले आहे. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतरचा प्रवास खालील टप्प्यात होतो. 1. मृत्यूची वेळ आणि यमदूत. जेव्हा माणसाची वेळ संपते तेव्हा यमलोकातून 2 यमदूत त्याला न्यायला येतात. असे म्हटले जाते की ज्यांना आयुष्यभर चांगली कर्मे केली आहेत त्यांना यमदूत सौम्य रूपात दिसतात, मात्र वाईट कर्म करणाऱ्यांना यमदूत अत्यंत भयानक आणि रौद्र रूपात दिसतात. 2. यमलोकाची पहिली भेट. मृत्यूनंतर जीवात्मा, ज्याला अंगुष्ठ मात्र पुरुष म्हटले जाते, क्षणार्धात यमलोकात नेला जातो. तिथे यमराज त्या जीवाचे कर्म बघतात आणि त्याला पुन्हा त्याच्या घरी पाठवले जाते. पुढचे 10 ते 13 दिवस तो जीवात्मा आपल्या कुटुंबियांच्या भोवतीच असतो. म्हणूनच हिंदू धर्मात 13 दिवसांचे विधी 13वी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. 3. वैतरणी नदीचा प्रवास. 13 दिवसानंतर जीवात्मा पुन्हा यमलोकाच्या प्रवासाला निघतो. या मार्गात वैतरणी नावाची एक भयानक नदी येते. ज्यांनी आयुष्यात दानधर्म, विशेष गोदान केले आहेत ते ही नदी सहज पार करतात. पापी लोकांना या नदीतील तप्त पाणी आणि भयानक जीवांचा त्रास सहन करावा लागतो. 4. यमराज आणि चित्रगुप्त यांचा न्याय. यमलोकात पोहोचल्यानंतर चित्रगुप्त त्या व्यक्तींच्या कर्माचा हिशोब वाचून दाखवतात. यमराज त्या कर्माच्या आधारावर पुढील निर्णय घेतात. स्वर्ग. सात्विक आणि पुण्य कर्मासाठी व्यक्तीला काही काळ स्वर्गात स्थान मिळते. नंतर नरक. पापांच्या तीव्रतेनुसार व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारच्या नरकात उदा. तामिस्त्र कुंभीपाक शिक्षा भोगावी लागते. 5. पुनर्जन्म. भिक्षा किंवा भोग संपल्यानंतर जीवात्म्याला त्याच्या कर्मानुसार नवीन शरीर मिळते. गरुड पुराणानुसार 84 लाख योनींपैकी कोणती योनीत जन्म घ्यायचा हे त्या व्यक्तीच्या शेवटच्या वेळेच्या विचारांवर आणि कर्मावर अवलंबून असते. काही महत्त्वाचे उपदेश. गरुड पुराणाचा मुख्य उपदेश माणसाला घाबरणे नसून त्याला सत्कर्म करण्यासाठी प्रवृत्त करणे हा आहे. यात सांगितले आहे की दान, अन्नदान आणि जलदान हे सर्वश्रेष्ठ दान आहेत. भक्ती, ईश्वराचे स्मरण माणसाला मृत्यूच्या भयापासून मुक्त करते. सदाचार. कोणालाही त्रास न देणे आणि सत्याच्या मार्गावर चालणे हाच खरा धर्म आहे.
टिप: गरुड पुराण हे सहसा कोणाच्या मृत्यूनंतर वाचले जाते जेणेकरून मृत्यूच्या आत्म्यांना शांती मिळावी आणि जिवंत माणसांना जीवनाचा सार समजावे. ही होती गरुड पुराणाविषयी माहिती. माहिती कशी वाटली नक्कीच सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. सर्वांनाच श्री स्वामी समर्थ.